जिंकायसाठी तामिळनाडूतला अण्णामलाई आणून तुम्हाला या ठिकाणी मराठी माणसांपेक्षा कपिल ढोके बातमी येते नवीन महत्त्वाची बातमी मुंबईतून राहुल शेवाळे यांच्या वहिनी या पराभूत झालेल्या आहेत। माफ करा, वैशाली शेवाळे पराभूत झालेल्या आहेत। राहुल शेवाळेंची बहीण पराभूत झालेली आहे। आताची मोठी बातमी प्रभाग क्रमांक 142 मधून राहुल शेवाळेंची वहिनी पराभूत झालेली आहे। वैशाली शेवाळे पराभूत झालेले आहेत आणि राहुल शेवाळे यांच्या त्या वहिनी आहेत। चुकून तिथं वहिनी लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यात सुधारणा व्हायला हवी, त्या करतीलच। राहुल शेवाळे यांच्या घरातला निकाल फिरलेला आहे। पटकन याच्यावर आपण एक प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्या सोबत योगेश खैरे आहेत। योगेश खैरे बोला। योगेश खैरे नाही आहेत असं समजतंय, आपण पटकन एक प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्या सोबत असलेल्या कपिलजी यांची आणि मग राम कुलकर्णी बोलतील। निश्चितच चांगला निकाल आहे हा। म्हणजे एकीकडे पार्टी विथ डिफरन्स म्हणायचं, महायुतीतल्या लोकांनी स्वतःला आम्ही घराणेशाही करत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी सांगायच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं जो काही प्रकार मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात करून ठेवला होता त्याला एक चांगलं उत्तर आहे की त्यांचेच खासदार असलेल्या शेवाळेंच्या वहिनी त्या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत। पुढची बातमी धुळ्यातून येते प्रणिता। धुळ्यात भाजप 8 जागांवर विजयी। भाजपसाठी महत्त्वाची बातमी धुळ्यातून प्रभाग क्रमांक 1 मधून आणि 3 मधून भाजपसाठी महत्त्वाची बातमी, बिनविरोध 4 आणि निवडून आलेले 8 अशी धुळ्यात भाजपसाठी आनंदाची बातमी समोर येते। धुळ्यातील ही माहिती आहे। भाजप 8 जागांवर विजयी झालेली आहे। प्रभाग क्रमांक 1 आणि 3 मध्ये भाजपची विजयी आघाडी, बिनविरोध 4 आणि निवडून आलेले 8 असे 12 आता भाजपकडे विजयी उमेदवार आहे। भाजपनं एकूण 12 उमेदवार विजयी करून आणलेले आहे या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत। प्रभाग क्रमांक 1 आणि 3 मध्ये भाजपची ही विजयी आघाडी, बिनविरोध 4 आणि निवडून आलेले 8 असे 12 उमेदवार भाजपचे धुळ्यात विजयी झालेले आहेत। धुळ्यातून भाजपसाठी आनंददायी बातमी समोर येते। धुळ्यात भाजप 8 जागांवर विजयी